विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयरचा हा जो नवीन पॅटर्न आलाय ना, शक्यतो बॅकलॉगचे मुलं याच्यामुळे टेन्शनमध्ये आले. बॅकलॉगच्या मुलांसाठी हा स्पेसिफिक मी व्हिडिओ देतोय. त्यांचे मुख्यतः 3 प्रश्न होते. पहिला, तर सर 60-40 चा जो पेपर पॅटर्न आहे, तो आम्हाला बॅकलॉगला लागू आहे का फर्स्ट इयरसाठी? दुसरा, बॅकलॉगचे आणि रेग्युलरचे पेपर एक्झॅक्ट सेम असणार आहे की वेगवेगळे असणार आहे? आणि तिसरा, आम्ही बॅकलॉगच्या मुलांनी तर मागच्याच वर्षी ऑलरेडी सी दिली आहे. 30 पैकी मार्क भरले गेलेले आहे. मग आता आमचं कसं मार्क कन्सिडर होणार? आणि चौथा, आम्हाला पासिंग किती मार्कला असेल? सो मित्रांनो, चारही प्रश्न बॅकलॉगच्या मुलांचे फर्स्ट इयर 2024 पॅटर्नच्या बाबतीत मी क्लिअर करतो. पहिला प्रश्न जो होता मित्रांनो, पहिल्यांदा आपले चॅनल, YouTube चॅनल किंवा Instagramवर तुम्ही मला बघत असाल, तर आपलं चॅनल किंवा Instagram पेज नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून इंजिनिअरिंगचं तुमचं पूर्ण टेन्शन मी प्रोफेसर मंगेश खैरे कायम घालवणार आहे. इंजिनिअरिंगला तुमच्या सोबतच आहे. मित्रांनो बघा, पहिला प्रश्न तर हा 60-40 चा पॅटर्न बॅकलॉगसाठी लागू आहे का की रेग्युलरसाठीच? तर मित्रांनो 60-40 चा पॅटर्न मला आलेल्या आत्तापर्यंतच्या माहितीनुसार हा बॅकलॉग आणि रेग्युलर या दोन्हीही मुलांना लागू आहे. म्हणजे बॅकलॉगच्या सुद्धा मुलांना 60-40 चा पॅटर्न लागू असणार आहे. आता याच्यामध्ये कदाचित आज सर्क्युलर येणार आहे, संध्याकाळपर्यंत येऊ शकतं. त्या सर्क्युलरनुसार कदाचित थोडाफार चेंज होऊ शकतो. पण 99% मला काय वाटतंय मी ते सांगतो, त्यात चेंज होऊ शकतो. येस, सर्क्युलर आल्यावर आपल्याला कन्फर्म होईल. रेग्युलरचं तर ऑलरेडी कन्फर्म झालं, राहिलं फक्त बॅकलॉगचं. सो बॅकलॉगवाल्यांना मी सांगतो, की माझ्या मताप्रमाणे बॅकलॉगला पण हा 40 चाच पॅटर्न असणार आहे. दुसरा, बॅकलॉग आणि रेग्युलरचा प्रश्नपत्रिका सेम असणार का? तर हो, बॅकलॉग आणि रेग्युलरची पेपर एक्झॅक्ट सेम असतात. तिसरा, बॅकलॉगच्या मुलांनी 30 मार्काची दिली होती. मग 40 मध्ये कसं कन्व्हर्ट करणार? तर युनिव्हर्सिटी आता त्यांच्या एंडला ती ऑटोमॅटिक 30 पैकी जेवढे होते त्याला 40 मध्ये ऑटोमॅटिक गुणाकार करून ते कन्व्हर्जन करून घेईल. ते काही अवघड नाहीये. ओके. आणि मग तुम्हाला पुन्हा द्यावा लागेल का बॅकलॉगच्या पोरांना 40 पैकी? तर बिलकुल नाही. पुन्हा देता येत नाही. 5वा प्रश्न, मग बॅकलॉगला किती मार्कला पासिंग असेल? तर साधारणतः जर ते 30 पैकी 40 मध्ये कन्व्हर्ट झाले, तर 60 पैकी 24 लाच पासिंग राहील. क्लिअर? सो मित्रांनो, बॅकलॉगच्या बाबतीत सगळे डाउट्स मी क्लिअर केले. अजून काही डाउट आले कमेंटमध्ये लिहा. आपला चॅनल, YouTube आणि Instagram पेज फॉलो करा. तसंच विषय आपले बॅकलॉग आहे, तर इंजिनिअरिंगच्या सगळ्या विषयांचे फ्री IMP क्वेश्चन आपल्या पर्पल ॲपवर अवेलेबल आहे. ॲप लगेच डाउनलोड करा. त्यामध्ये शेवटून दुसरा फोल्डर आहे IMP पॅटर्न आणि स्ट्रॅटेजी. त्याच्यात अभ्यास कसा करायचा, या स्ट्रॅटेजी कमी दिवसात कसं पास व्हायचं आणि इम्पोर्टंट क्वेश्चन पेपरला फिक्स जे 25-30 मार्क येतात सगळे तिथे दिलेले आहेत. त्याचा फायदा घ्या. तसंच मेकॅनिक्स, ग्राफिक्सचे दोन्ही पण सॉल्व्ह पेपर विथ एक्सप्लेनेशन पूर्णपणे आम्ही फ्री दिले. विथ सोल्युशन फ्री दिले आहे मेकॅनिक्स, ग्राफिक्सचे. बाकी सगळ्या विषयांचे IMP क्वेश्चन फ्री दिले आहे आणि सगळ्या विषयांचे 1-1 युनिट आम्ही पूर्णपणे फ्री दिले आहे. M1, M2, FPL, PPSचे 2-2 युनिट दिले आहे फ्री. सो पर्पल ॲप डाउनलोड करा. आमच्यासोबत इंजिनिअरिंग स्कोरिंग करा. कारण इंजिनिअरिंग म्हणजे पर्पल ॲप.